नमस्कार. मी आकाश बालाडी पाटील. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत बाणेर पाषाण लिंक रोडला एका अतिशय चांगल्या प्रोजेक्टचा आणि अतिशय लाविश प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेण्यासाठी आलो आहोत. हा प्रोजेक्ट आपण का सिलेक्ट केला त्याच्याबद्दल बोलू आपण नक्कीच. तत्पूर्वी चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये आम्हाला त्याची रिक्वायरमेंट देऊ शकता. हा प्रोजेक्ट आपण का सिलेक्ट केला त्याच्यामध्ये काही रिझन्स आहेत. सगळ्यात मेन रिझन एक लोकेशन. प्रॉपर्टीमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ती लोकेशन असतं. या प्रोजेक्टचं लोकेशन आहे बाणेर पाषाण लिंक रोड. अगदी कनेक्टिव्हिटी बघाल तर इथून 1 किलोमीटरवरती आपल्याला बाणेरचं मेट्रो स्टेशन आहे. साई चौक इथून हार्डली 600-700 मीटरवरती आहे. जोडीवसारखी मोठी इस्टॅब्लिशमेंट असेल, हॉस्पिटल असेल, बाजूलाच पासपोर्ट ऑफिस आहे. अगदी उच्चभ्रू सोसायटी म्हणतो किंवा उच्चभ्रू लोकेशन म्हणतो असा हा लोकेशनचा इथे लोकेशन आहे. मोठे इस्टॅब्लिशमेंट ऑलरेडी झालेले आहेत. मोठ्या चांगल्या सोसायटीज इथं आहेत. क्राऊड अतिशय पॉलिश क्राऊड इथे आहे. त्यामुळे हा फ्लॅट आपण किंवा हा प्रोजेक्ट आपण आता घेऊन आले आहोत. प्रोजेक्ट जो आहे तो अगदी निअरिंग पोझिशन आहे. हा त्याचा दुसरा USP 2026 डिसेंबरचं पोझिशन आहे. ऑफिशियल रेरा पोझिशन 2026 असेल आणि फक्त 3 आणि 4 BHKचे लिमिटेड ऑप्शन्स इकडे आपल्याला मिळतील. 3 BHKची साईज आहे ती मोठी आहे. 4 BHKची साईजही मोठी आहे. ऑफकोर्स या एरियाचं जर का आपण प्राइसिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्राइसिंगसुद्धा खूप ॲग्रेसिव्ह आहे आणि मार्च महिन्याची यांची ऑफरही सध्या चालू आहे, जी कोणताही बिल्डर मार्चपर्यंत एक चांगले ॲग्रेसिव्ह ऑफर आणतात. खूप लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल आहेत. काही गार्डन फ्लॅटही अवेलेबल आहेत, तेही आपण बघू. चला आपण या प्रोजेक्टचं मॉडेल बघू. बिल्डिंग कशी बनेल, बिल्डिंगचं ॲक्च्युअल इलिव्हेशन कसं असेल बनल्यानंतर त्याचा एक ओव्हरव्ह्यू आपण घेऊ इथे. आता आपण जिथे उभे आहोत ती आहे बाणेर पाषाण लिंक रोडची ही जागा. बाणेर पाषाण लिंक रोडला अगदी कनेक्टेड हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट बाणेर पाषाण लिंक रोडवरूनच तुम्ही प्रोजेक्टमध्ये एंट्री करता. त्याचं एंट्री आणि एक्झिट गेट तिथंच बाजूला असेल. बिल्डिंग बघाल तर बिल्डिंगचं एलिव्हेशन अतिशय सुंदर बनवलेलं आहे. एका 3 आणि 4 BHKची जी लॅविश आपण सुरुवातीलाच म्हणलो की लॅविश ही हा प्रोजेक्ट असेल तर याचा लॅविशनेस तुम्हाला या बिल्डिंगच्या एलिव्हेशनमध्येच दिसेल. फक्त 3 आणि 4 BHKची ही स्कीम आहे. याच्यामध्ये 4 लेवलचं पार्किंग असेल आपलं. पार्किंगची जर का हाईट बघाल तर ती डबल हाईटचं पार्किंग आहे. पहिला फ्लोर आहे तो 60 फुटाच्या वरती असेल. म्हणजे पहिल्या फ्लोअरची जी आपली हाईट आहे ती 7 फुटाची असेल. पहिल्या फ्लोअरवरती आपल्याला गार्डन फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्याच्यावरती बघाल तर 3 आणि 4 BHKची ही स्कीम आहे. अतिशय लॅविश अशा अम्युनिटीज आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळतील. तुम्ही बघाल तर 6व्या मजल्याच्या हाईटला आपल्याला इन्फिनिटी स्विमिंग पूल दिलेला आहे. जो रेफ्युजीचा जो एरिया आहे जो कनेक्ट करतो 2 बिल्डिंगला किंवा 2 यांना त्याच्यामध्ये काही अम्युनिटीज दिलेल्या आहेत. आपण बिल्डिंगच्या एलिव्हेशनमध्ये बोललो की ही जी बिल्डिंग आहे ती 26 फ्लोअरची बिल्डिंग आहे, ज्यामध्ये 24 हॅबिच्युअल फ्लोर्स आहेत जिकडे फ्लॅट असतील. 25वा जो फ्लोअर आहे त्याच्यामध्ये आपल्याला टोटल अम्युनिटीजचा पार्ट दिलेला आहे. म्हणजे अम्युनिटीजचा जर का विषय घेतला तर आपल्याला 6व्या फ्लोअरवरती इन्फिनिटी स्विमिंग पूल दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की त्याची प्लेसमेंट अतिशय बेस्ट आहे. त्याच्यानंतर मधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काही अम्युनिटीचा स्पेस दिलेला आहे. 25वा जो फ्लोअर आहे त्याच्यावरती पूर्ण फ्लोअर हा आपल्याला इंडोर गेम्ससाठी अवेलेबल करून दिलेला आहे, ज्याच्यामध्ये चिल्ड्रन प्ले एरिया असेल, त्याच्यामध्ये इंडोर गेम्स असतील, बँक्वेट हॉल असेल किंवा एक छोटासा स्पा सुद्धा दिलेला आहे. आणि जो 25वा फ्लोअर आहे तो ओपन टू स्काय असेल, ज्याच्यामध्ये अगेन ज्या अम्युनिटीज ज्या अडल्ट अम्युनिटीज म्हणतो आपण की त्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत आणि अतिशय बेस्ट अशा अम्युनिटीजचा पार्ट आपल्याला इकडे मिळेल. आणि लिमिटेड फ्लॅट्स आहेत. लिमिटेड फ्लॅटसाठी ज्या अम्युनिटीज लागतात त्या सर्व अम्युनिटीज इकडे आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपण बघतोय 4 BHK गार्डन फ्लॅट. याची जी हाईट आहे ती 6व्या फ्लोअरची हाईट आहे. 4 लेवलचं पार्किंग आहे. डबल हाईटेड पार्किंग असल्यामुळे याची जी फर्स्ट फ्लोअरची हाईट आहे ती 60 फुटाची हाईट आहे.
याचा जो 4 BHK आहे तो आहे 1887 स्क्वेअर फूटचा आणि त्याला अटॅच्ड असणारी जी गार्डन आहे, गार्डन एरिया आहे तो आहे 2200 स्क्वेअर फूटचा. त्याचा जर का आपण 4 BHK बघाल तर ही जी लॉबी आहे ही लॉबी ॲडिशनल मिळते या फ्लॅटला. ही लॉबी बघू शकता, ही कार्पेटमध्ये इन्क्लुडेड नाहीये. ही अतिशय लॅविश किंवा आपली मोठी लॉबी म्हणू शकतो जी या फ्लॅटला अवेलेबल असेल. आता आपण हा ऍक्च्युअल 4 BHK बघू. तुम्ही बघाल तर त्याचा जो ब्राइटनेस आहे तो तुम्हाला सुरुवातीपासूनच दिसतोय. 9 बाय 4.5 फुटाचा दरवाजा असेल याचा. दरवाजाला आपण बघाल तर एल कंपनीचे अगदीच स्टँडर्ड असे लॉक दिलेले आहेत, जे तुम्ही चावी असेल किंवा फिंगरप्रिंट्स किंवा पासवर्ड ओपन करू शकता. या इथे बघाल तर बाहेरची लॉबी सोडली तर तुम्हाला आतमध्येही एक स्पेशियस लॉबी दिलेली आहे. तुम्ही याचा वापर अगदी डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवून तुम्हाला एकदम ब्रँडनेस फ्लॅट बनवायचा असेल तर तुम्ही करू शकता. ये इथे बघाल तर या फ्लॅटला आपण 3 BHK आणि 4 BHK अशा स्वरूपात ती बघू शकतो. ही जर का बेडरूम आपण मायनस केली, ही बेडरूम आणि वॉशरूम, तर हा ॲट ॲक्च्युअल 3 BHK होतो आणि आता आपण बघणार आहोत तो 4 BHK आहे. चला या याचा जर का हॉल बघाल तर हॉल अतिशय स्पेशियस आणि तुम्हाला लॅविश दिसेल. याची जी ग्राउंड टू सिलिंग जी हाईट आहे ती क्लिअर 10.5 फुटाची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा फ्लॅट अतिशय एकदम ग्रँड दिसेल. फ्लॅटमध्ये बघाल तर हॉल आणि डायनिंगच्या एरियामध्ये आपल्याला इटालियन मार्बल आपल्याला दिलेलं आहे. इकडे इंटरनल जे दरवाजे आहेत, म्हणजे आपण आता पहिला गेस्ट बेडरूम बघू. इंटरनल जे दरवाजे आहेत तेही तुम्हाला 9 फूट हाईटचे दिलेले आहेत. या आतमध्ये आलात की तुम्हाला आल्यानंतर हा लॅविश वॉशरूमचा पार्ट मिळेल. तुम्ही बघाल तर अतिशय लॅविश असं तुम्हाला इथे वॉशरूम मिळेल. ही गेस्ट बेडरूम आहे. वॉलपर्यंत तुम्हाला टाईल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. इथे बघाल तर इथे आपलं हे स्पेशियस हे असं आपलं एक गेस्ट बेडरूम राहील. गेस्ट बेडरूमला तुम्हाला खालीपासून अगदी वरतीपर्यंत ही विंडो दिलेली आहे. ही विंडो बघाल तर जवळजवळ 95% नॉईज रिड्यूस करते. त्यामुळे बाहेर काम चालू आहे तरी आतमध्ये आवाज येत नाहीये आणि याच्यामुळे तुम्हाला फुल व्ह्यू मिळेल. म्हणजे ही विंडो इतकी मोठी आहे की तुम्हाला बाहेरचा व्ह्यू जो आहे तो एकदम फुल मिळेल. या ग्रँड अशा हॉलला कनेक्टेड आपल्याला इकडे किचनचा पार्ट दिलेला आहे. हा जो पार्ट आहे हा आपला स्पेशल किंवा स्पेशियस डायनिंग एरिया दिलेला आहे. तुम्ही इकडे 6 सीटर 8 सीटर तुमचा डायनिंग एरिया अगदी चांगला बसू शकते. खूप स्पेशियस जागा आहे. म्हणजे तिथून इथपर्यंत हा फक्त डायनिंगचा पार्ट आहे. इथून आपलं किचन चालू होतं. तिथे तुम्ही अगेन एखादा प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट करू शकता. त्याच्या बाजूला हा आपला डायनिंगचा एरिया आहे. इकडे अजून एक ओपन स्पेस दिलेली आहे. तुम्ही ती हव्या सगळं कव्हर करून घेऊ शकता किंवा ॲज इट इज तुम्ही ओपन ठेवू शकता. किचनच्याच बाजूला आपल्याला हा ड्राय बाल्कनीचा एरिया दिलेला आहे. ड्राय बाल्कनीमध्ये बाहेर तुम्हाला अजून एक सिंक मिळेल. याच्याच बाजूला ही स्पेशियस अशी ड्राय बाल्कनी इकडे तुम्हाला मिळेल. ही आता पॅक आहे, कन्स्ट्रक्शन काम असल्यामुळे चालू. इथे नंतर तुम्हाला विंडो येऊन जाईल. या फ्लॅटला अटॅच जो एरिया आहे, जो गार्डन एरिया आहे तो 2200 स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया आहे. आपण बघू शकता. आता हा बांधकाम स्टेजमध्ये आहे. जसं मी सुरुवातीलाच म्हणलं की डिसेंबर 2025-2026 याचं पोझिशन आहे. याची जी हाईट आहे ती 6व्या फ्लोअरची हाईट आहे. तुम्ही आता व्ह्यू बघू शकता बाहेर. हा अतिशय मोठा एरिया आहे. म्हणजे तुम्ही अगदी तिकडून बघाल तर हा सगळा अटॅच्ड असा हा एरिया आहे. याला शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला ही ग्लास रेलिंग असेल. आता सेफ्टीसाठी जर का बघाल तर वरती सेफ्टीसाठी हा जो एरिया केलेला आहे, या एरियामध्ये तुम्ही पुढच्या काळामध्ये अगदी एक नेटचं तुम्ही छोटंसं ग्राउंड बनवू शकता, जिथे तुम्ही क्रिकेट खेळू शकाल. तुम्ही बघाल हा सगळा स्पेस जो आहे, हा सगळा स्पेस या 2200 स्क्वेअर फूट कार्पेटमध्ये इन्क्लुडेड आहे. इथे तुम्ही बरंच काही करू शकता. म्हणजे बऱ्याचशा करण्यासारख्या गोष्टी इथं आहेत.
हा सगळा जो पार्ट आहे, हा सगळा पार्ट तुम्ही अतिशय चांगला युटिलाइज करू शकता. या बाजूला बघाल तर या बाजूला स्कूल आहे. बिल्डिंग आणि स्कूलच्या मध्ये बराचसा स्पेस अवेलेबल आहे. ही ईस्ट बाजू आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या या गार्डन टेरेस गार्डन मध्ये तुम्हाला मॉर्निंगचे लाईट्स येतील. तुम्ही अगदी हा एरिया बघाल तर हा एरियामध्ये तुम्ही तुमची इंडिव्हिज्युअल जिम बनवू शकता. तुम्ही बार्बिक्यू इथं साठी जागा बनवू शकता. तुम्ही मंदिर बनवू शकता. तुम्ही बरेच काय बनवू शकता. 2200 स्क्वेअर फूट जागा खूप मोठी होते. या जागेमध्ये तुम्हाला हवं तसं तुम्हाला गार्डन बनवू शकता. हा जो 4 BHK आहे हा बटरफ्लाय कन्सेप्टवरती आधारित आहे. आपण पाहिलं की एंट्री केल्यानंतर माझ्या इमिडिएटली राईट हँड साईडला एक बेडरूम होती, जी आपण गेस्ट बेडरूम म्हणून यूज करू शकतो. ज्या राहिलेल्या रेस्ट 3 बेडरूम्स आहेत त्या इकडे आपल्याला मिळतील. इकडे आपण आल्यानंतर ही लॉबी बघाल. लॉबी ही बऱ्यापैकी स्पेशियस आहे. माझ्या डाव्या हाताला कॉमन वॉशरूम लागेल. कॉमन वॉशरूम तुम्ही बघाल अतिशय स्पेशियस आणि ब्रँड लॅविश वाटेल तुम्हाला. अगदी वरतीपर्यंत तुम्हाला टाईल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. इथून चालू होते आपली सेकंड बेडरूम. या सेकंड बेडरूमची तुम्ही दरवाजाची हाईट बघाल तर ती ही 9 फुटाची दिलेली आहे. ही तुम्ही ॲज अ चाइल्ड बेडरूम सुद्धा यूज करू शकता. अगदी स्पेशियस अशी ही बेडरूम दिलेली आहे. या बेडरूमला आपल्याला फुल लेंथची ही विंडो मिळेल. ही विंडो मुव्हेबल आहे. याच्या बाजूला आपण बाहेरच्या साईडला सेफ्टी नेट लावून ही जी मुलांची सेफ्टी आहे ती सेक्युर करू शकता. चला आपण आपली थर्ड बेडरूम बघू. इथून चालू होते आपली थर्ड बेडरूम. अगेन आपल्याला थर्ड बेडरूमला जी दरवाजाची हाईट आहे ती 9 फुटाची दिलेली आहे. ही तुम्हाला अतिशय स्पेशियस वाटेल. ही आहे ॲक्च्युली स्पेशियस. तुम्हाला या बाजूला बघाल तर ॲडिशनल हा एक स्पेस मिळतो. तिथे तुम्ही वॉर्डरोबची प्रोव्हिजन करू शकता. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आपल्याला इकडे एक विंडो दिलेली आहे. इकडून बघाल तर याही बेडरूमला अगदी खालूनपासून वरतीपर्यंत ही फुल लेंथची विंडो दिलेली आहे. या विंडोमुळे एकतर आपल्याला ऑफकोर्स व्ह्यूज ब्लॉक होत नाहीये. दुसरी गोष्ट हवा फिरती राहील आणि तुम्हाला जो बिल्डिंगचा किंवा फ्लॅटचा जो ब्रॅन्डनेस आहे तो या काचेच्या एवढ्या मोठ्या विंडोमुळे येतो. या बेडरूमचा इकडे ॲडिशनल आपल्याला एक स्पेस मिळतो जो वॉकिंग वॉर्डरोब आपण म्हणू शकतो. तिथे वॉकिंग वॉर्डरोबसाठी स्पेशियस जागा दिलेली आहे. या साईडला आपलं अटॅच्ड वॉशरूम असेल. तुम्ही वॉशरूम बघू शकता. अगदी वरपर्यंत याला टाईल्स दिलेले आहेत. टाईल्सची क्वालिटी, टाईल्सचा कलर बघू शकता. अगदी तुम्हाला लॅविश वाटेल. ही आहे आपली फोर्थ बेडरूम. फोर्थ बेडरूम ही बघू शकता. म्हणजे ही अगदीच स्पेशियस आहे ही सुद्धा. इकडे आपल्याला हा ॲडिशनल स्पेस दिलेला आहे. इकडे तुम्ही वॉर्डरोबची प्रोव्हिजन करू शकता. या बेडरूमलाही आपल्याला फुल लेंथची विंडो दिलेली आहे. तुम्ही बघू शकता खालीपासून वरतीपर्यंत बेडरूमची जी विंडो आहे ती आहे. त्याच्यामुळे याचाही तुम्हाला जो व्ह्यू आहे तो अतिशय चांगला राहील या बेडरूममध्ये. या बेडरूमला सुद्धा आपल्याला हा जो पार्ट आहे हा वॉकिंग वॉर्डरोबचा पार्ट मिळतोय. इकडे तुम्ही वॉर्डरोब बनवू शकता. इकडे याला अटॅच्ड ही वॉशरूम असेल. आता आपण पाहिला 1687 स्क्वेअर फूटचा 4 BHK ज्याला अटॅच्ड 2200 स्क्वेअर फूटची गार्डन किंवा गार्डन एरिया बघितला आपण. याची जर का प्राईस जर का आपण बघायची झाली तर याची जी प्राईस आहे ती 4,85,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह असेल. ऑफकोर्स प्राईस निगोशिएबल आहे. डिसेंबर 2026 याचं पोझिशन आहे. याची हाईट 6व्या फ्लोअरची हाईट आहे. तुम्ही जर का बानेर पाषाण लिंक रोडला जर का स्वतःचा बंगलो बघत असाल तर इकडे जागा मिळणं आजकाल खूप अवघड आहे. अवेलेबिलिटी नाही आहे. अशा लोकांनी हा फ्लॅट कन्सिडर करू शकता. का तर 2200 स्क्वेअर फूटमध्ये तुम्ही हवी तशी गार्डन बनवू शकता. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता, जेणेकरून त्यांचाही फ्लॅट बाईंगचा एक्सपिरियन्स चांगला राहील. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल.
हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.